रिझल्ट लागलेला आहे, प्रोसिजर आहे, प्रोसिजरप्रमाणे काही प्रक्रिया कराव्या लागतात. त्या प्रक्रियेप्रमाणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लवकरच 2-3 दिवसात जाहीर होईल आणि त्यांचा शपथविधीसुद्धा होईल. सर, एक गोष्ट अशी येते की भाजपकडून शब्द दिला गेलेला का एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. कोणी शब्द दिला काय दिला मला ह्याची काही कल्पना नाही आहे. परंतु महायुतीमध्ये अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे चर्चा नाही आहे. मोठ्या नेत्यांचे जे काही विषय असतात ते मोठ्या नेत्यांना माहिती असतात. आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते आहोत, काम करणारी पार्टीचं काम करणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे जो कोणी मुख्यमंत्री होईल तो महायुतीचाच असणार आहे, दुसरा कोण नसणार आहे. एका साईडून आपण बघतो भाजपचे कार्यकर्ते हे सांगतात की देवेंद्र फडणवीस व्हावे किंवा भाजपचं मुख्यमंत्री व्हावं. दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि ऑब्व्हियसली तुम्ही पण म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. हे बघा, मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. जसे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं आमचे इतके नंबर्स आले तर आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. अजित पवारांचे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा. ॲज अ कार्यकर्त्याला वाटतच असतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. शेवटी निर्णय महायुतीचे नेते घेतील. कास्टिझम हा पण कुठेतरी फॅक्टर येतो आहे की मराठा मुख्यमंत्री व्हावं हे लोकांची डिमांड आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जे नाव येतं आहे त्याला कुठेतरी नाही आहे असं. नाही, मला नाही वाटत अशा काही गोष्टी आहेत. आज पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. असं काही चर्चा असेल मला काही कल्पना नाही. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीत, सगळे खासदार मिळून भेट घेणार आहेत. हे बघा, काही चुकीच्या बातम्या जाणीव हेतू पुरस्पर पसरवल्या जात आहेत. आज संविधान दिनाचा कार्यक्रम सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सर्व खासदार म्हणजे लोकसभा असेल, राज्यसभा, सर्व खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते आणि त्या कार्यक्रमाला माननीय नरेंद्र मोदी साहेबसुद्धा उपस्थित राहणार होते. त्या कार्यक्रमाला हजर राहणं म्हणजे पंतप्रधानांची सेपरेट भेट घेणं असं नाही. त्या कार्यक्रमाला हजर राहणं हे आम्ही कंपल्सरी केलं होतं आणि त्यानुसार सर्व खासदार त्या कार्यक्रमाला हजर राहिले होते. संजय राऊत हे सांगतात की मोदी आणि शाह डिसाईड करणार मुख्यमंत्री कोण बनणार. तुमचं एकनाथ शिंदे या गटाचं किंवा अजित पवार यांचं? मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि ते नेते आहेत माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि त्यांचा भक्कम पाठिंबा या महाराष्ट्र सरकारला मिळालेला आहे. लाखो करोडो रुपये त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाकरता दिलेले आहेत. संजय राऊतांना त्याचं जर काही वावडं असेल किंवा त्यांना जर वाईट वाटत असेल, त्यांच्यासारखे सोनिया गांधी आणि शरद पवारांचे उंबरठे तर आम्ही झिजवले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची आमच्यावर टीका करू नये. संजय राऊत सध्या त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे कारण त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि शरद पवार त्यांचं नाव सुचवतील आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. निवडणुकीच्या रिझल्टच्या आदल्या दिवशी सकाळपर्यंत की जो माणूस गेले कित्येक वर्ष जयंत पाटील त्यांची मोठं राजकीय पार्श्वभूमी आहे, तो माणूस संजय राऊतांची गाडी चालवत होता. केविलवाणी परिस्थिती मी जयंत पाटलांची पाहिलेली आहे आणि त्या बाजूला मालकाच्या सीटवर संजय राऊत बसले होते. म्हणजे काय दशा या संजय राऊतांच्या नादी लागून जयंत पाटलांची पण झालेली आहे. सगळ्या दुनियेने ती पाहिलेलं आहे. सकाळपर्यंत मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहत होते आणि रिझल्ट लागल्यानंतर EVMला दोष देत आहेत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मी त्यांच्याकरता माझ्या विभागामध्ये, माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मेंटल हॉस्पिटल आहे. मी त्यांच्याकरता एक AC रूममध्ये बेड रिझर्वसुद्धा केलेलं आहे. थोडे दिवसात तुम्हाला त्यांचा सकाळचा इंटरव्ह्यू घेण्याकरता तिकडे जावं लागेल. शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून मान्य आहे हे बघा किंवा भाजपचे? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, हे सर्व नेते आमचे मार्गदर्शक आहेत. यांच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला तो मान्य आहे. थँक्यू सो मच. नरेश मस्के होते एकनाथ शिंदे शिवसेना गटातून, ज्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा अजित पवार म्हणा किंवा एकनाथ शिंदे म्हणा, कोणी असू द्या, त्यांना तो मुख्यमंत्री चालेल असं त्यांचं सांगणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्र बरोबर मी उर्वशी खुन्ना, दिल्ली, झी 24 ताससाठी.